एकाकीपणा असतो ना, हा माणसाला विष असतो, विषासारखा असतो. त्यांनी माणसाला त्रास होतो. आता लग्न न केलेली बरीच माणसं आहेत, पण एकाकी पडलेली जी असतात, मी एकाकी म्हणतोय, म्हणजे ती एकटी लग्न नसेल केलेलं आणि त्यांच्याबरोबर जर त्यांचे नातेवाईक सगळे तिला सांभाळत असतील तर एकाकीपणा दिसत नाही. पण जनरली काय होतं माहिती आहे, एकदा तुम्ही लग्न नाही केलं, म्हणजे मी मुलींबद्दल बोलतोय, मुलींनी लग्न नाही केलं तर काय होतं, हळूहळू भावांचं कुटुंब चालू होतं, आई वडील म्हातारे होत जातात आणि मग ती एकटी पडायला लागते. आणि मग आयुष्याच्या सांज सांज म्हणतात ना, सांजच्या वेळेला उत्तरार्धामध्ये काय होतं माहिती आहे, एकाकीपणा खूप येतो. मैत्रिणी पण आपापल्या संसारामध्ये गुंतलेले असतात, सगळेजण आपापल्या संसारामध्ये गुंतलेले असतात. त्यामुळे भाऊ म्हणा, बहीण म्हणा, कोण असेल ना, ते एकमेकांना विचारत नाही, कारण वेळच नसतो त्यांना. पण त्यांना त्यांचंच घर सांभाळताना नाकी नव, बरोबर. त्यामुळे एकाकी पडणं वाईटच असतं. त्यामुळे आपल्याला प्रत्येकाला कोणतरी आधार असावा लागतो आणि नवऱ्यासारखा आणि बायकोसारखा आधार कोणच नसतं, लक्षात ठेवायचं.